हाय गाईज. माझी मैत्रीण आले त्याच्यासाठी मला रेडी व्हायचं आहे. समजी ना मी काय करू काय नाही असं मला एकदम असं काय की म्हणतात की ते तुम्हाला तर माहीतच ना. कधी तर मैत्रिणीला भेटायचं म्हणजे एवढं एक ही असते की नाही उत्सुकता. त्याच्यासाठी थोडं असलेलं ह्याच्या पोझिशनमध्ये राहू शकणार नाही आहे. कशाला म्हणजे ती म्हणणार मी आलोय तू घराच्याच ह्याच्यात असायचं असं वाटायचं नाही आहे तिला. म्हणून की नाही आता मी दाखवते. मी माझ्या मैत्रिणीला भेटायसाठी ह्यो ड्रेस चूज केलेला आहे. तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा. मी ह्यो ड्रेस घालून तयार होऊन येते, नक्कीच तुम्ही बघितला म्हणे. हाय गायस, हे बघा मी रेडी झालो. कसं दिसालं नक्की सांगा. मस्त वाटायला की नाही. यालेच म्हणे माझी मैत्रीण. नक्की ते एक्साइटमेंट तुम्हाला सांगू शकत नाही आहे. म्हणजे खूप दिवसानं माझ्या मैत्रिणीला भेटतो आहे. तुम्ही पण तुमच्याकडे पण शेअर करायचं कोशिश नक्की करणार आहे मी. माझ्या मैत्रिणीला तुम्हाला पण भेटवणार आहे. नक्कीच बघिसा म्हणे. फार दिवसानं भेटलीस काय, तुला यायसारखं वाटलं नाही? माझ्या मैत्रिणी तर राहते, भेटायसारखं तुला वाटलं नाही? मी मी येत होतं गं. माझं बी असंच की एक 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 काम, हे काम ते काम. म्हणजे मला पण तेच मी तुला विचारते तू मला विचारते, ते सहजच आहे सर. यायचं म्हटलं राहूनच गेलं. हां बरं, आता तू आलीस काय चहा घेतीस का कॉफी? काय बी नको म्हणतीस? फार दिवसानं आलीस काय तरी नंतर बघूया म्हटलीस. हां ते पण आहे सर. पहिला गप्पा मारू, नंतर तिचं चहा पाणीचं नंतर विचार करूया म्हटलीस. आणि कसं काय आहे तुझं? सगळं चांगलं चाललं आहे ना? हे आहे सोड. आता मागामारीच्या दिवसामध्ये काय चांगलं चाललं आहे काय नाही हे एकमेकांना बोलण्यापेक्षा की नाही ते तर सहजच आहे. तुझं बी लाईफ तसंच आहे, माझं पण लाईफ तसंच आहे. म्हणजे मी होते तेव्हा थोडंफार वाटत नव्हतं की कसं चालवायचं असं. त्यांनी थोडं काय तर कमवून आणत होते म्हणजे मला असं फिलिंग येत नव्हतं की घर कसं चालवणार काय करणार कसं. आता आहे माझं तर चाललं आहे, थोडं थोडं काय करायला. देवाच्या कृपेने माझं चाललं आहे. तुझं तसंच म्हणतेस? तू पण तसंच म्हणतेस? ते चालवायलाच लागते गं. आई एक हे मोठं शब्द आहे ना. ते कसं आहे माहीत आहे, आई झाल्यानंतर एक पोरांसाठी कसं बी लाईफ जगायचंच लागते. त्यांना एक एज्युकेटेड बनवायला आणि त्यांना एक पुढे त्यांनी एक मॅच्युअर्ड व्हायला म्हणजे त्यांना एक स्टेट द्यायला आम्ही म्हणजे आईनी स्ट्रगल करावंच लागते. कसं म्हणतेस? ते तर खरंच आहे म्हणतेस. होय कशाला माहिती आहे, मी पण विचार केलं लोकांचं बघितलं की नाही. आजकाल मॅच्युअर झाल्याशिवाय मुलींना लग्न करून देणं खूप कठीण आहे गं. मी पण माझ्या मुलगीला दिलं आहे. म्हणजे ती स्टँड नाही आहे. म्हणजे स्टँड नाही म्हणजे हाय तिचे मिस्टर आहे, सगळं आहे, बरे आहे. खरं आहे स्वतःच्या पायावर स्टँड होणं गरजेचं आहे. तुझ्या मुलीचं काय केलं? कसं काय करायला? जॉब करायला? ती पण तसंच म्हटलीस. हा मिस्टरवरच चालवतेस म्हटलीस. मिस्टरवर चालवणं एक मोठी गोष्ट नाही आहे का? कशाला माहिती आहे, उद्या मिस्टर जॉब कितपर्यंत राहील काय होईल ते सांगू शकत नाही ना माणसानं. आजकाल कसं आहे, आज आपलं चालते तसं मिस्टरचं जॉब राहिलं तेवढं दिवस आपलं चालेल, मुलीचं बी चालेल. नाही तर की नाही तिला उद्या स्ट्रगल करावं लागेल आमच्यासारखं. हे बघ आता ह्याने उठून सुटून गेले गं. आता मिस्टर नाही आहे म्हणजे मी कसं करणार ना, घर चालवणार काय करणार हेच विचार माझ्या डोक्यात 24 तास म्हणजे असं ते असं होतच राहते बघ. कसं केलं तरी ते मनातून जातच नाही. काय करू कसं करू, पोरं स्टँड दिसतं कसं करायचं काय करायचं, कसं जाईल माझं आजचा दिवस, देव मला उद्याचा दिवस घट ठेवेल काय नाही हेच मला सारखं असं मनात हळवत राहते. तू कसं म्हणतेस? तुझं पण तसंच म्हटलीस. प्रत्येक बायकांचं हेच आहे गं. कशाला माहिती आहे, आज गेलेला दिवस गेलं तर पुरे असं आहे आमचं. उद्याचा दिवस कोण बघितलेला आहे?
म्हणजे उद्याचा दिवसाचा अनिष्ट तर करावंच लागणार आम्ही, होय की नाही. एवढंच की आमचं गुरूंचा आशीर्वाद आहे स्वामी दत्तात्रयाचा. म्हणजे एक मनाला वाटते की नाही, तो माझ्या पाठीशी आहे असं वाटते. मग तू काय करायलीस आता? ते तू तर चालवालीस बघ तुझं कसं तर कसं होते. तरी तू डेअरिंगबाज म्हणायचं गं. तू चालवतीस आपलं घर. मी पण काय कमी आहेच म्हटली. होय गं, कमी तर होऊ शकत नाही. कशाला माहीत आहे, आज मला मुलीनं की नाही एक हे स्टेटस आहे की नाही, म्हणजे आम्ही आहे ते पोझिशनमध्ये आम्हाला आपलं आईचं आम्ही पोझिशनमध्ये आहे, म्हणजे आम्ही त्यांचा भाग तर मोकळंच करावं लागणार ना. आई आहे तिथं, म्हणजे ते काय म्हणतात, पोरांनाही देव असल्यासारखं. मग आम्ही ते देवाच्या जाग्याला आहे म्हटल्यानंतर त्यांना आम्ही म्हणून एक पोझिशनमध्ये थांबलीस तर त्यांच्या पाठीने आम्ही राहायलाच लागणार, आहे की नाही, असं म्हणतेस. चल आता काय तर चहा पाणीचं बघूया. आम्ही असं बोलत बसलो तर नाही, रात्रभर दिवसभर आमची बोलणं संपणार नाही. काय म्हणतेस? चल उद्या काय तर, नंतर तुला राहणारच आहेस तुम्ही, उद्या बोलूया. चल बाय सांगूया आणि आम्ही उद्याच बोलूया जरा.